माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांनी सुरू केलेल्या सेफ टू सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विभागामध्ये धडक कारवाई चालू आहे. त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून काल ब्लँकेट चे जे आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यांचे जे गोडाऊन आहे ते आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 ठिकाणी आपण त्या कारवाई घेण्यात आलेल्या आहे. एक हर्सूल परिसरात आणि दुसरी सातारा परिसरात. तर सदर ठिकाणी आपल्याला काही त्या गंभीर त्रुटी आढळून आलेल्या आहे. त्या संदर्भात काही ठिकाणी तिथून जे त्या ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचं जे गोडाऊन आहे आवारातूनच व्हील्स क्लासिक मालबॉरो या सिगरेटची विक्री केली जात होती. तसं अन्नपदार्थ विक्रीच्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगरेट विक्री याला आपल्या याच्यामध्ये सक्त मनाई आहे विक्री करण्यास. तर तसेच तिथं शीटचा साखळी जसं कोल्ड चेन आहे त्याचं मेंटेन केली जात नव्हते. जे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे पदार्थ आहे ते सामान्य रॅकमध्ये ठेवले जात होते. त्याच्यामध्ये त्यांचं ते कोल्ड चेन मेंटेन होत नव्हतं. त्यांचे रेकॉर्ड पण त्यांचे ते प्रॉपरली त्यांनी तयार केले नव्हते. तसेच काही एक्सपायर्ड प्रोडक्ट जे आम्हाला तिथे सापडले जसं बेस्ट बिफोर आहे, जसं बर्जरत्न काऊ घी हा एक ब्रँड आहे त्याचे आम्हाला बेस्ट बिफोरचे जे काही पदार्थ सापडले तर ते त्यांचं एक्सपायरी डेट निघून गेलेले होते. तर तसेच तिथं कोल्ड स्टोरेजमध्ये काही शाकाहारी आणि मांसाहारीचे पदार्थ व्हेज नॉनव्हेज ते एकाच ठिकाणी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आलेले होते. तर त्यांनी सेपरेट ठेवणे गरजेचे होते. तसेच तिथले जे कर्मचारी होते त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नव्हती. त्यांचे कोणतेही रेकॉर्ड तिथं उपलब्ध केलेले नव्हते. त्यांच्याकडे केलेलेच नाही. त्यांनी ॲक्च्युली रेकॉर्ड नाही येणार त्यांनी केलेलेच नाही त्यांच्या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचे. तसं सदर त्याच्यामध्ये अजूनही काही कागदपत्रांचा तिथं अभाव मला आढळून आला आहे. जसं की हायपर प्युअर झोमॅटो प्युअर यांच्या नावाने अन्न खरेदीचे बिलं होते पण त्यांचा ब्लिंकिटशी असलेला कोणता संबंध व्यावसायिक संबंध त्यांना तिथं सांगता येत नव्हतं किंवा त्यांच्याकडे तसे रेकॉर्ड उपलब्ध नव्हते. तर या अनुषंगित तसेच तिथं अस्वच्छता म्हणजे शौचालयाची जी जागा होती गोदामामध्येच तर तिथं शौचालयाच्या जागेच्या बाजूलाच कांदा बटाटा जे आपले आटा आपण साठवणूक केले राहतात ते तिथं बाजूला ठेवण्यात आलेले होते. तर ते ॲक्च्युली त्यांनी लागली दूर ठेवण्यात गरजेचे होते. तसेच तिथं जर काही फरशा वगैरे होत्या त्या तुटलेल्या वगैरे होत्या ते प्रॉपरली त्यांनी ठेवलेल्या नव्हत्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये. तर काही जे कामगार होते त्यांनी काही ॲप्रॉन हँड ग्लोव्ज किंवा ते तसे त्यांनी घातलेले नव्हते. तर असे भरपूर ज्या गोष्टी होत्या त्या अनुषंगी आम्ही दोन्ही ज्या पण आस्थापना आहेत ब्लिंकिटच्या तर त्यांचे दोन्ही पण अन्न परवाने आम्ही सस्पेंड केलेले. 4 वीक लायसन्स त्यांचे सस्पेंड करण्यात आलेले आणि त्या दोन्ही ज्या आस्थापना आहेत त्या आम्ही बंद केलेल्या आहेत. काही नोटीस देण्यात आली काही त्यांना सस्पेन्शन ऑर्डर आम्ही दिलेली त्या अनुषंगाने.